महाराष्ट्र विधानसभेतील 56 हाय प्रोफाईल आणि सर्वाधिक चर्चेत असलेले मतदारसंघ, ज्या 56 पैकी 27 विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उमेदवारांचा दारुण पराभव होतोय. चला तर बघूयात. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर मैदानात आहेत. मात्र या ठिकाणी शिंदेंचे गुलाबराव पाटील विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते. जळगावमधीलच दुसरा प्रतिष्ठेचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ, जो की एकेकाळी एकनाथ खडसे यांचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत निंबा पाटील मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे मैदानात आहेत. आणि आपल्या मुलीला अर्थात रोहिणी खडसे यांना विजय करण्यासाठी यावेळी एकनाथ खडसे देखील ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे शिंदेंच्या चंद्रकांत पाटील यांचा या ठिकाणी पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. बुलढाणामध्ये संजय गायकवाड विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून जयश्री शेळके मैदानात आहेत. या ठिकाणी दर पंचवार्षिकला आमदार बदलतो असा मतदारांचा कौल असतो आणि त्यामुळे शिंदेंच्या संजय गायकवाड यांचा पराभव होईल तर ठाकरेंच्या जयश्री शेळके विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बडनेरामध्ये रवी राणा यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बंड केलाय आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गटाचे सुनील खराटे जरी मैदानामध्ये असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी रवी राणांचं काम करेल असं वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणी रवी राणांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जाते. काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर यांच्या विरोधात सलील देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मैदानामध्ये आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं जरी पूर्ण ताकद लावलेली असली, ही लढाई प्रतिष्ठेची केलेली असली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे चरणसिंग ठाकूर या ठिकाणी पराभूत होतील आणि या ठिकाणी अनिल देशमुख यांचा मुलगा तुतारी वाजवेल. शरद पवार गटाकडून ते मैदानात आहेत अशी शक्यता वर्तवली जाते. नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण चक्रव्यूह तयार केल्याची चर्चा आहे. गिरीश पांडव त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस विरुद्ध गिरीश पांडव अशी लढत या विधानसभा मतदारसंघामध्ये होते आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना ही लढाई टफ जाईल असं असलं तरी सुद्धा त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जातोय. कामठी विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट कापलं गेलं होतं. मात्र यावेळी पुन्हा एकदा भाजपनं त्यांना संधी दिली आहे. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे सुरेश यादवराव भोयर मैदानामध्ये आहेत. या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय निश्चित मानला जातोय. बल्लारपूरमध्ये लोकसभेला पराभूत झालेले भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार मैदानामध्ये आहेत तर त्यांच्या विरुद्ध दंड थोपटलेले आहेत संतोषसिंह रावत यांनी काँग्रेसकडून आणि या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार सहज विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते. तर साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये नाना पटोले जे की काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा त्या ठिकाणी विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यांच्या विरुद्ध जे अविनाश ब्राह्मणकर आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा दारुण पराभव होईल असं बोललं जात आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संजय राठोड तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटानं देखील आपला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे तिरंगी लढत त्या ठिकाणी होणार आहे. संजय राठोड यांचा पराभव होईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. गद्दारीचा शिक्का जो संजय राठोड यांच्यावर लागलेला आहे त्याचा फटका संजय राठोड यांना होताना दिसेल. भोकर या विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण मैदानामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीकडून आणि त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी तिरुपती बाबूराव कदम कोंडेकर काँग्रेसचे मैदानामध्ये आहेत. त्या ठिकाणी कोण जिंकेल यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तर घनसावंगीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून हिकमत उडाण विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेश टोपे मैदानात आहेत. त्या ठिकाणी शरद पवार गटाकडून राजेश टोपे सहज विजयी होतील आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजेल अशी शक्यता आहे. जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अर्जुन खोतकर शिवसेना शिंदे गटाकडून तर काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल मैदानामध्ये आहेत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. संजय शिरसाट शिंदे गटाकडून तर राजू शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडून मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी संजय शिरसाट पराभूत होतील तर ठाकरे गटाकडून राजू शिंदे विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सुहास कांदे यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाकडून गणेश दात्रक तर पंकज भुजबळ हे अपक्ष मैदानामध्ये आहेत आणि यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होते ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. सुहास कांदे त्या ठिकाणी पराभूत होतील अशी शक्यता वर्तवली जाते. मालेगाव बाह्यमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत या ठिकाणी होते. शिंदेकडून दादाजी भुसे
तर ठाकरे गटाकडून अद्वै हिरे मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी दादाजी भुसे यांचा यावेळी पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी मराठा कार्ड खेळलेलं असलं तरी सुद्धा छगन भुजबळ यांचं स्ट्रॉंग नेटवर्क आणि विकास कामं त्या ठिकाणी भरपूर झालेली आहेत। त्यामुळे शरद पवारांचे माणिकराव शिंदे छगन भुजबळ यांच्यासमोर तग धरतील असं वाटत नाही। त्यामुळे छगन भुजबळ यांचा विजय येवल्यामधून पुन्हा एकदा निश्चित मानला जातोय। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ अजित पवार गटाकडून विरुद्ध सुनीता चौरस्कर शरद पवार गटाकडून मैदानामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या नरहरी झिरवळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। त्या ठिकाणी कुणाचा विजय होईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा मैदानामध्ये आहेत। या ठिकाणी राजेंद्र गावित विजयी होतील अशी शक्यता आहे। कल्याण पूर्वमध्ये सुलभा गायकवाड भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या विरुद्ध अपक्ष आहेत महेश गायकवाड आणि त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे मैदानामध्ये आहेत। कल्याणमध्ये देखील कोण विजयी होईल तिरंगी लढत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या विरुद्ध राजू पाटील आहेत मनसेचे आणि त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे सुभाष भोईर मैदानामध्ये आहेत। राजू पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या ठिकाणी मोठी कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। मात्र सुभाष भोईर हे त्यांना टफ देतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध केदार दिघे शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानामध्ये आहेत। टफ लढत जरी होत असली प्रतिष्ठेची लढत जरी असली तरी त्या ठिकाणी शिंदेंचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे ग्राउंड आहे शिंदेंचं होम ग्राउंड आहे ते आणि त्यामुळे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे सहज विजयी होतील आणि ठाकरे गटाकडून केदार दिघे त्या ठिकाणी पराभूत होतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी डाव टाकला असून नजीम मुल्ला यांना संधी दिली आहे तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड मैदानामध्ये असणार आहे तरी सुद्धा या ठिकाणी जितेंद्र आव्हाडच विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये सुवर्णा कारंजे शिवसेना शिंदे गटाकडून आणि त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून सुनील राऊत मैदानामध्ये आहेत। सुनील राऊत या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। मानखुर्द विधानसभा मतदारसंघामध्ये नवाब मलिक आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि त्यांच्या विरुद्ध अबू आझमी आहेत समाजवादी पार्टीकडून त्यामुळे त्या ठिकाणी अबू आझमी यांची बाजू जास्त स्ट्रॉंग मानली जाते ते त्या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता आहे। वांद्रे पूर्वमध्ये अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी आणि त्यांच्या विरुद्ध तरुण तडफदार नेते ठाकरेंचे वरुण सरदेसाई मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांना ते पराभूत करतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंची मशाल धगधगेल अशी शक्यता वर्तवली जाते। वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार विरुद्ध आशिफ झकिरिया काँग्रेसचे असा सामना होतोय। आशिष शेलार त्या ठिकाणी बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर माहीममध्ये तिरंगी लढत आहे शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर विरुद्ध मनसेकडून अमित ठाकरे आणि त्यांच्या विरुद्ध महेश सावंत ठाकरे गटाकडून मैदानात आहेत। या ठिकाणी अमित ठाकरे जिंकणार की सदा सरवणकर की या तिरंगी लढतीमध्ये महेश सावंत बाजी मारतात हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा मैदानामध्ये आहेत। त्यासोबतच मनसेनं या ठिकाणी संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलंय अर्थात आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी हे चक्रव्यूह रचलं गेलंय आणि त्यामुळे या ठिकाणी आदित्य ठाकरे जिंकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। शिवडेमध्ये मनसेकडून बाळा नांदगावकर हे टफ फाईट देत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांना। कोण जिंकणार शिवडी विधानसभा मतदारसंघात कमेंट करून नक्की सांगा। सध्या तरी अजय चौधरी जिंकतील अशी शक्यता वर्तवली जाते। मलबार हिलमध्ये भारतीय जनता पार्टीचे स्ट्रॉंग लीडर मंगल प्रभात लोढा यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून भेरूलाल चौधरी मैदानात आहेत। भारतीय जनता पार्टीचे मंगल प्रभात लोढा त्या ठिकाणी सहज विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघामध्ये शायना एनसी शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात आहेत तर त्यांच्या विरुद्ध अमीन पटेल मैदानामध्ये आहेत काँग्रेसकडून। शायना एनसी विरुद्ध काँग्रेसचे अमीन पटेल अशी थेट लढत होत असताना त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार जिंकेल अशी शक्यता वर्तवली जाते। कुलाबामध्ये राहुल नार्वेकर विरुद्ध हिरा देवासी काँग्रेसकडून मैदानात आहेत त्यामुळे या ठिकाणी अगदी सहज भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर विजयी होतील असं बोललं जात आहे। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर त्यांच्या विरुद्ध शरद पवारांनी अनिल नवगणे यांना मैदानात उतरवलंय। आदिती तटकरे त्या ठिकाणी सहज विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। तरी सुद्धा तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून भरतशेठ गोगावले विरुद्ध ठाकरेंनी स्नेहल जगताप यांना मैदानात उतरवलंय। त्या ठिकाणी शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दत्तात्रय भरणे अजितदादा पवार गटाकडून मैदानामध्ये आहेत तर शरद पवार गटाकडून तुतारी वाजवत आहेत हर्षवर्धन पाटील। त्या ठिकाणी शरद पवारांच्या
हर्षवर्धन पाटील यांचा सहज विजय होईल असं बोललं जात आहे। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होते। अजित पवार यांच्या विरुद्ध शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना मैदानामध्ये उतरवलेलं आहे आणि अजित पवार यांना पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद त्या ठिकाणी शरद पवार लावत आहेत। कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय बारामतीमध्ये कमेंट करून नक्की सांगा। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून चंद्रकांत दादा पाटील मैदानात आहेत, तर त्यांच्या विरुद्ध चंद्रकांत मोकाटे शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात आहेत। भारतीय जनता पार्टीचं स्ट्रॉंग नेटवर्क या ठिकाणी आहे आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील विजयी होतील असं बोललं जात आहे। कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये हेमंत रासने भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असणार आहे। या ठिकाणी काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारेल आणि रवींद्र धंगेकरच विजयी होतील असं बोललं जात आहे। कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीकडून राम शिंदे तर शरद पवार गटाकडून रोहित पवार मैदानामध्ये आहे। टफ आणि प्रतिष्ठेची फाईट कर्जत जामखेडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे कोण मैदान मारेल यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। सध्या तरी राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल असं बोललं जात आहे आणि अखेर रोहित पवारच विजयी होतील असं देखील माहिती सूत्रांकडून मिळते। आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी देवदत्त निकम यांना शरद पवारांनी मैदानात उतरवलं। त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांचा यावेळी पराभव होईल, तर देवदत्त निकम राष्ट्रवादीची तुतारी वाजवतील अशी शक्यता वर्तवली जाते। बीड विधानसभा मतदारसंघामध्ये योगेश क्षीरसागर यांच्या विरुद्ध संदीप क्षीरसागर असा थेट सामना होतोय, त्यामुळे या ठिकाणी कोण जिंकतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार गटाकडून राजासाहेब देशमुख अशी लढत होते। या ठिकाणी धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी आपली ताकद पणाला लावलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा पराभव होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी त्यांचा विजयच होईल असं बोललं जात आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील मैदानात आहेत, त्यांच्या विरुद्ध कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम हे काँग्रेसकडून मैदानात आहेत। भारतीय जनता पार्टीचे राणा जगजितसिंह त्या ठिकाणी विजयी होतील असं बोललं जात आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शहाजी बापू पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून दीपक साळुंके यांना मैदानात उतरवलं गेलंय। कोण जिंकेल सांगोला, तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते यांच्या विरुद्ध उत्तम जानकर मैदानामध्ये आहेत शरद पवार गटाकडून, त्यामुळे या ठिकाणी शरद पवारांची तुतारी वाजेल आणि उत्तम जानकर विजयी होतील असं बोललं जात आहे। तर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून हर्षद कदम मैदानामध्ये आहेत। शंभूराज देसाई यांच्यासाठी अडीतडीची लढत यावेळी आहे असं बोललं जात आहे आणि शंभूराज देसाई शिंदे गटाचे उमेदवार पराभूत होतील आणि बाकी उमेदवार जे आहेत मैदानात त्यांच्यापैकी कुणीतरी विजयी होईल असं बोललं जात आहे। दापोलीमध्ये योगेश कदम शिवसेना शिंदे गटाकडून तर त्यांच्या विरुद्ध संजय कदम शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात आहेत। या ठिकाणी योगेश कदम यांच्यासाठी रामदास कदम आपली ताकद पणाला लावत आहेत, मात्र निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुहागरमध्ये ठाकरेंचे भास्कर जाधव मैदानात आहेत, त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाने राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली आहे, मात्र भास्कर जाधव जे की ठाकरेंचे शिलेदार आहेत त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या विरुद्ध सुरेंद्रनाथ माने मैदानामध्ये आहेत। ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी उदय सामंत हे दिग्गज लीडर मानले जातात कोकणातले, त्यामुळे त्यांचा पराभव होईल असं वाटत नाही, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या विरुद्ध ठाकरेंनी संदेश पारकर यांना उमेदवारी दिलेली आहे। नितेश राणे यांना टफ फाईट ते देतील, मात्र विजय कणकवलीमध्ये नितेश राणेंचाच होईल अशी शक्यता वर्तवली जाते। कुडाळा विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे आहेत शिवसेना शिंदे गटाकडून आणि त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून आहेत वैभव नाईक। त्या ठिकाणी वैभव नाईक पुन्हा एकदा विजयी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर यांच्यासाठी अतिशय कठीण असणार आहे लढत। आत्ताच देवेंद्र फडणवीस यांचा एक कॉल देखील व्हायरल झाला होता। त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून राजन तेली मैदानात आहेत आणि राजन तेली विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून समरजित सिंह घाटके मैदानात आहेत, ज्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली आणि कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांचा ते पराभव करतील अशी शक्यता वर्तवली जाते। तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने माजी खासदार संजय काका पाटील यांना मैदानात उतरवलंय आणि त्यांच्या विरुद्ध आहे शरद पवार गटाचे रोहित पाटील। रोहित आराराबा पाटील यांचं त्या ठिकाणी स्ट्रॉंग नेटवर्क आहे, सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे आहेत। अजितदादा पवार गटाकडून ते त्या ठिकाणी पराभूत होतील असं बोललं जात आहे। जत विधानसभा मतदारसंघ सुद्धा प्रतिष्ठेचा आणि हाय प्रोफाईल मानला जातोय। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकर यांना मैदानात उतरवलंय, तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत मैदानात आहेत। कोण जिंकेल हा सामना ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर हे होते महाराष्ट्रातील 56 हाय प्रोफाईल आणि चर्चेत असलेले विधानसभा मतदारसंघ, त्यापैकी किती जागा
शिंदे आणि भाजपला गमवाव्या लागत आहेत, त्या ठिकाणी त्यांचा पराभव होतोय ते देखील आपण बघितलं। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा। तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ते देखील आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद।